तर अगदी सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणातली सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात जास्त चर्चिली जाणारी बातमी ती म्हणजेच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? महत्त्वाचं आहे कारण तब्बल 18 ते 19 वर्षांनंतर हे दोघे पुन्हा येतील अशी साथ घातली जाते आणि त्याला दोघांकडूनही सकारात्मक प्रतिसाद येतोय। कारण आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरतीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे। स्वतः उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल आता संदेश नाही थेट बातमी देणार असं म्हटलंय आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलंय। याच पार्श्वभूमीवरती मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आज पक्षाच्या उपाध्यक्षांची बैठक बोलावली आहे। मुंबईतील शिवतीर्थावरती ही बैठक पार पडणार आहे आणि त्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता कानमंत्र देणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर या संदर्भात सविस्तर अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। आपण थेट जाऊयात। तर वैदेही, आपण पाहतोय शिवतीर्थावरती अतिशय वेगवान घडामोडी घडतायत। आज महत्त्वाची बैठक आहे, कुठले महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत चर्चिले जातील? सध्या राजकारणामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना बघायला मिळत आहे। खास करून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली या महत्त्वाच्या बैठकीमध्ये चर्चा होताना देखील बघायला मिळत आहे। दुसरीकडे जर बघितलं तर हे दोन्ही राजकीय पक्षाचे नेते जे आहेत ते सध्या महाराष्ट्रामध्ये नेमकी काय स्थिती आहे हे चाचपण्याचा देखील प्रयत्न करतायत। कालपासून शिवतीर्थ येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीमध्ये विभागाध्यक्षांच्या केंद्रीय समितीचा अहवाल जो आहे तो काल या ठिकाणी राज ठाकरे यांच्या समोर सुपूर्द केला। आज उपविभागाध्यक्षांच्या केंद्रीय समितीचा अहवाल राज ठाकरे यांच्या समोर सुपूर्द करणार आहे। मात्र या अहवालाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच मुंबईमध्ये सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर नेमकी काय स्थिती होऊ शकते याची देखील चाचपणी आज राज ठाकरे आपल्या या बैठकीमध्ये घेऊ शकणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे। त्याचप्रमाणे 18 ते 19 वर्षांनंतर मराठी माणसाच्या निमित्तानं या दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी मागणी ठिकठिकाणी होत असताना, तसे बॅनर अनेक ठिकाणी लावले गेले असताना देखील काय नेमकी स्थिती आहे, खरंच यामुळे फायदा होऊ शकतो का, या सगळ्या संदर्भातली देखील चाचपणी होणं अपेक्षित असल्याचं मत देखील व्यक्त करण्यात आलंय। काल जर आपण बघितलं तर मनसेच्या नेत्यांचं असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे, त्यांनी राज ठाकरे यांना फोन करून युती संदर्भात बोलणी गेली पाहिजे। मात्र त्यानंतर तासाभरातच आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं बघायला मिळालं। त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच नेमकं होणार, त्याच्यामुळे नेमकं काय आता पुढल्या आगामी काही दिवसांमध्ये होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कारण 2014 आणि 2017 साली मनसेतर्फे प्रस्ताव आपल्याला पाहावं लागणार आहे की या बैठकीत काय होतंय, कारण की युती संदर्भातली महत्त्वाची चर्चा होणार आहे। त्याची प्रत्येक अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू।